माध्यमिक विद्यालय रेणापूर। आज भीमरावजी धोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जी काही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या वक्तृत्व स्पर्धेत माझा विषय आहे माझा आवडता नेता। प्रथम मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोन महामानवास अभिवादन करते व माझ्या विषयाकडे वळते। ज्यावेळी शेतकऱ्यांचे 12 वाजले होते, ज्यावेळी कृषी व्यवस्थेचे 12 वाजले होते, ज्यावेळी गोरगरीब जनतेचे 12 वाजले होते, ज्यावेळी बेरोजगार तरुणांचे 12 वाजले होते, त्यावेळी रुईनारकोड येथे 8 ऑगस्ट 1955 रोजी रुईनारकोड येथे जन्म घेऊन प्रत्येकाच्या कपाळाचं 12चं कोडं मिटून टाकणारे आणि प्रत्येकाच्या आयुष्याला कमळासारखे भरून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब। म्हणून मी मंचावर माझा विषय मांडते। माझा आवडता नेता भीमरावजी धोंडे साहेब। खरं तर माणसं जगत असतात राजकारणासाठी, आणि राजकारणासाठी न जगता जे समाजकारणासाठी जगतात, जे लोकांसाठी जगतात ते म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब। म्हणून म्हटलं जातं जी माणसं जगत असतात समाजकारणासाठी, लोकांसाठी, ती माणसं काळाच्या क्षणाक्षणावर आणि माणसाच्या मनामनावर अधिराज्य गाजवत असतात ते म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब, ते म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब। एखादा 45 वर्षाचा तरुण घराबाहेर जाण्यास घाबरतो, पाऊस आल्यानंतर घराबाहेर जाण्यास घाबरतो, त्यावेळी आम्ही आष्टीची सभा बघतो, त्या सभेमध्ये भर पावसात एवढ्या पावसात जो सभा घेतात, शेतकऱ्यांसाठी सभा घेतात, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सभा घेतात, ते दुसरे कोणी नसून भीमरावजी धोंडे साहेब असतात। म्हणून मला असं वाटतं की इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं। ज्यावेळी त्यांच्या काळात ज्यावेळी शाळा नव्हती त्यांना असं वाटत होतं की मी मोठं होणार, सक्षम होणार आणि मोठा झाल्यानंतर समाजासाठी काहीतरी करणार, लोकांसाठी काहीतरी करणार, मुलांसाठी काहीतरी करणार, आणि फक्त म्हणलंच नाही तर त्यांनी करूनही दाखवलं। त्यांनी प्रथम शाळा रेणापूर येथे सुरू केली आणि त्यांनी फक्त याच गावात शाळा नाही बांधली तर अनेक गावांमध्ये शाळा बांधली, अनेक तालुक्यांमध्ये शाळा बांधली, जसं की आष्टीमध्ये त्यांच्या शाळा आहेत, पाटोद्यात, शिरूर अनेक ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत। आणि त्यांनी फक्त विद्यार्थ्यांसाठीच कार्य केले नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा कार्य केले। आता एखाद्या सरपंचाला बोललं झाडाची फाईल करायची आहे, आष्टीला चला साहेब, तुम्ही असाल तर फरक पडेल, ते येत नाही तो येत नाही, तो सांगतो मला काम आहे, पण तसं न करता जे शेतकऱ्यांसाठी आष्टी ते दिल्ली मोर्चा घेऊन जाणारे दुसरे कोणी नसून भीमरावजी धोंडे साहेब असतात। असा माणूस फक्त लाखात एक असतो म्हणून त्यांची कॉपी कुणी करू शकत नाही। त्यांनी अनेक रस्ते बांधले का त्यांना असं वाटत होतं की जो चिखल माझ्या अंगावर उडलेला आहे तो मी या गावाच्या अंगावर उडू देणार नाही, तो मी या तालुक्याच्या अंगावर उडू देणार नाही, त्यामुळे त्यांनी रस्ते बांधले। एखाद्याचा बैल शेतामध्ये चरत असला तर दुसऱ्याच्या शेतात गेला तर तो जो नाही तो बोलतो, भांडणावर येण्यास सुद्धा तो घाबरत नाही। पण तसं न करता 10-15 वर्षापूर्वी जो दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये जे छावणी बांधून देतात, जे लोकांच्या जनावरांना चारा पुरवतात, ते दुसरे कोणी नसून भीमरावजी धोंडे साहेब असतात। आणि फक्त गावातच छावण्या नाही तर त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये छावण्या बांधल्या।